हॅलो एव्हरीवन, माय नेम इज अभिषेक. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लेट्स लर्न अकॅडमी. जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण 8वीचं NMMS आणि स्कॉलरशिप एक्झामची तयारी आपण करून घेतो आहे. आपल्या डेली यूट्यूब चॅनलवरती आपण डेली व्हिडिओ अपलोड करतो आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे काल, जो तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असता पार्ट 1 या चॅप्टरचा. जसं की मी रोज सकाळी 7 वाजता व्हिडिओ अपलोड करणार यूट्यूब चॅनलवरती. लेट्स लर्न अकॅडमी 4646 तुम्ही टाईप केलं की तुम्हाला आपलं यूट्यूब चॅनल दिसून जाईल. आपले सगळे व्हिडिओ त्याच्यावरती अवेलेबल आहे. आणि मी जे सायन्सचा आता स्टार्ट केली आहे सिरीज, ज्यामध्ये आपला जो चॅप्टर चालू आहे आता कॉम्पोजिशन ऑफ मॅटर, हा चॅप्टर आपला चालू आहे. ऑलरेडी पार्ट 1 झालेला आहे. हा पार्ट 2 आहे बाळांनो. तुम्ही हेडिंग बघू शकता, पार्ट 2 आहे. कारण की पार्ट जो 1 मध्ये आहे, म्हणजे जर का तुम्ही पार्ट 2 आता बघताय तर आधी पार्ट 1 बघा. म्हणजे पार्ट 1 जर तुम्ही बघितला तेव्हाच तुम्हाला पार्ट 2 कळेल. आधी सांगतो मी, जर तुम्ही पार्ट 1 बघितला तेव्हाच तुम्हाला पार्ट 2 कळेल. त्यामुळे आधी तुम्ही तो व्हिडिओ बघा, नंतर हा व्हिडिओ बघा. ओके. आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे खाली. तुम्ही तो व्हिडिओ क्लिक करून तुम्ही बघू शकता. ओके. तर त्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं की कंपाऊंड काय असतं, मिक्सचर काय असतं, एलिमेंट काय असतं, अशा खूप साऱ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या. बरोबर आहे. आज आपल्याला थोडं पुढचं आज आता घ्यायचं आहे. तर आपण बघूया, स्टार्ट करूया आजचं चॅप्टर. आणि तुम्ही जेव्हा ऑनलाईन लेक्चर करताय, मी 10 वेळेस 30 गोष्ट सांगतोय, सॉरी 10 वेळेस 30 गोष्टी सांगतोय की जेव्हा तुम्ही ऑनलाईन लेक्चर करता तुमचं सगळं फोकस, सगळं कॉन्सन्ट्रेशन माझ्याकडे ठेवा. जसं माझं फोकस तुमच्याकडे आहे सगळं बघा. सगळं म्हणजे सगळं मी तुमच्याकडे बघतोय. असं असं एकदम असं वाटतं की मी फिजिकली तुमच्यापर्यंत पोहोचतोय असं वाटलं पाहिजे तुम्हाला. आणि प्लस सोबत नोटबुक आणि एक पेन ठेवायचं आहे, जेणेकरून मी ज्या गोष्टी लिहून देतोय किंवा ज्या गोष्टी मी सांगतोय लिहा, त्या इम्पॉर्टंट असणार बाळांनो, त्या तुम्ही राईट करून घ्यायचे. ओके. समजते सगळ्यांना? तर चला सुरू करूया आजचं लेक्चर. ओके. तर आपल्या चॅप्टरचं नाव तुम्हाला माहिती आहे, कॉम्पोजिशन ऑफ द मॅटर. आपण जो चॅप्टर बघतो आहे आता बघा, आज आपलं काय काय बघायचं त्याच्यामध्ये. आज आपल्याला बघायचं टाइप्स ऑफ कंपाऊंड. आता कंपाऊंड काय असतं आपल्याला हे बघायचं. ओके. आता बघा, सॉरी, टाइप्स ऑफ एलिमेंट सॉरी, टाइप्स ऑफ एलिमेंट बघायचं, कंपाऊंड पण बघायचं, एलिमेंट बघूया, मग तर कंपाऊंड बघूया. ओके. चला सगळ्यात आधी बघा, आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली. ओके. काय दिली आहे? ऍक्टिव्हिटी. आता तुम्ही म्हणशाल सर प्रत्येक वेळेस ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी. सायन्स इज अ पार्ट ऑफ द ऍक्टिव्हिटी. समजते? सायन्स ऍक्टिव्हिटी शिवाय होऊ शकत नाही, एक्सपेरिमेंट केल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे हे जे ऍक्टिव्हिटी असतात हे रिलेट करतात आपल्या समोर आपण काय बघायचं किंवा आपण काय शिकतोय त्याला ते रिलेट करत असतात. त्यामुळे ऍक्टिव्हिटी खूप इम्पॉर्टंट असतात. असं उलट तसं म्हटलं तर मजा येते ऍक्टिव्हिटी करायला. बरोबर आहे का नाही? मॅथमॅटिक्स वगैरे आपण सम सॉल्व्ह करतो, हिस्ट्री आपण हिस्ट्री वाचतो. ओके. इंग्लिश फक्त आपण इंग्लिश वाचतो. पण जेव्हा आपण सायन्स शिकतोय तेव्हा आपल्याला खूप इंटरेस्टिंग वाटतं की आपण हे तर असं करून बघूया, असं केलं तर हे होतं, ते केलं तर असं होऊ शकतं, असं केलं तर असं होऊ शकतं. खूप एन्जॉयबल आहे, म्हणजे खूप इंटरेस्टिंग असतं. ओके. तर बघा, आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली, आपण ती करून बघूया. आपण ऍक्टिव्हिटी बघा. ऍक्टिव्हिटी काय सांगते आपल्याला की काही गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला काय घ्यायचं बघा, टेक द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स. काही गोष्टी आपल्याला घ्यायचं आहे. आयर्न नेल्स, आयर्न नेल शीट, कॉपर वायर, अल्युमिनियम वायर अँड पीसेस ऑफ कोल. अँड आता बघा, आपण इथे खिळे घेतले, आयर्न नेल, नंतर काय सांगितलं मी, कॉपरची वायर घेतली आहे, अल्युमिनियमची वायर घेतलेली आहे, तर कोल म्हणजे कोळसा आपण घेतलेला आहे. अशा 4 गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. तुम्हाला पिक्चर्स मध्ये पण दिसतं बघा इथे व्यवस्थितपणे. चला, त्यानंतर त्याला रब करायचं. रब, आता रब करणे म्हणजे काय? घासणे. तर आपण घासतो बघा, रब करणे. ओके. ते कशाने करायचं रब? त्याला इच ऑब्जेक्ट ऑफ द फ्रेश सरफेस ऑफ सँड पेपर ऑफ ऑब्झर्व. ओके. सँड पेपर असतो, सँड पेपर, तिथे रब करायचे. रब काय करायचं आहे? रब. आणि ऑब्झर्व करायचं काय होतं. ओके. त्यानंतर हॅमर इफ ऑफ ऑब्जेक्ट अँड फोर्स. त्यानंतर हातोडी घ्यायची, हातोडी हॅमर, त्याच्यावरती फोर्सनी म्हणजे मारायचे हातोडीने. मग ऑब्झर्व करायचं की काय होते. ओके. त्यानंतर परत त्यांनी काय सांगितलंय, टेक केअर नॉट हर्ट युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही या गोष्टी करत असताना एकदा तुमच्या आई वडिलांना सोबत घ्या, किंवा जेव्हा तुम्ही शिक्षक करता आहे तेव्हाच ते बघा, स्वतः डायरेक्टली करू नका. का बरं? की याच्यामुळे तुम्हाला कुठं लागूही शकतं. जेव्हा आपण हॅमर मारतो तुमच्या बोटात जर लागलं तर तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो त्याचा. ओके. त्यामुळे अंडर द ऑब्झर्वेशन करा त्या गोष्टी. एक तर आई वडिलांसोबत घ्या, किंवा मोठे कोणत्या सोबत घ्या, मग तुम्ही त्या गोष्टी करू शकतात. ओके. नंतर काय सांगितलं त्यांनी, रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन ऑफ द फॉलोइंग टेबल. आता समोर आपलं एक टेबल दिलंय, त्या टेबलमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला रेकॉर्ड करायच्या, की आपण काय काय बघितलं, आपण काय काय केलं. आधी आपण काय घेतलं? आपण खेळ घेतले, अल्युमिनियमचं वायर घेतलं, कॉपर वायर घेतलं, कोल घेतला. त्यानंतर आपण त्यांना काय केलं? हॅमर, एकदा त्याला घासून घेतलं. आपण कशाने घासलं? सँड पेपरनी. कशाने? सँड पेपरनी. नंतर आपण हॅमर घेतलं, हॅमरनी दनादन 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 त्याच्यावरती काय केलं? आपण स्ट्राईक केले, म्हणजे मारलं त्याच्यावरती. मग या सगळ्या गोष्टी घडल्या. मग त्यांनी काय झालं आपलं ते बघायचं, आणि तेच आपल्या त्या टेबलमध्ये द्यायचं. ओके. आता त्यांनी काय सांगितलंय, दिस इज
बेसिकली ऑफ द एक्सपेरिमेंट आयडेंटिफाय प्रॉपर्टीज ऑफ द मेटल अँड नॉन मेटल. हा एक्सपेरिमेंट आपण यासाठी करतो आहे, हेच आपल्याला सांगणार आहे की कोणत्या गोष्टी मेटल आहे आणि कोणत्या गोष्टी नॉन मेटल आहे बाळांनो. म्हणून आपल्याला ही ऍक्टिव्हिटी करायची होती किंवा आहे. ओके, आता बघा, जेव्हा आपण ही ऍक्टिव्हिटी केली, समोर बघा आपलं टेबल दिसतोय, हे सँड पेपर आहे बघा आणि हे हॅमर आहे, तुम्हाला माहित असणार हॅमर. ओके, चला आता इथं तुम्हाला काय दिलंय, तुम्हाला आयर्न नेल शीट, कॉपर वायर, अल्युमिनियम वायर आणि कोल. आता हे तिथं काय सांगितलं, तो चमकणार आहे का नाही, चमकणार आहे का नाही, व तो जेव्हा आपण त्याला हॅमरने मारू तेव्हा तो ब्रेक होऊन जाईल. ब्रेक म्हणजे काय, तुटून जाईल किंवा तो काय होईल समजा त्याचा पत्रा बनेल का, ते आपल्याला बघायचं आहे. ओके, आता हा चार्ट रिकामा आहे, मी समोर तो चार्ट पूर्णपणे भरलेला आहे, समोर तो चार्ट भरलेला आहे. आता आपण बघूया एक एक. ओके, समजतं सगळ्यांचं, फोकस माझ्याकडे, कॉन्सन्ट्रेशन असं एकदम एकदम इकडे माझ्याकडे पाहिजे. ओके, आता बघा, लक्ष द्या. आता आता जेव्हा आपण आयर्न नेल आहे, जेव्हा खिळे आहे, तो चमकणार आहे का, तर हो, चमकणार आहे का, हो. जेव्हा आपण सँड पेपरने त्याला घासू तेव्हा तो चमकणार आहे. ओके, नंतर फ्लॅटन्स डज नॉट ब्रेक, तो ब्रेक होणार आहे का, नाही. इथे तुम्हाला बघा, डझंट द शेप इज अ फ्लॅटन अँड ब्रेक इन टू द स्मॉल पीसेस. ओके, तो स्मॉल पीसेस मध्ये ब्रेक होईल का, तो फ्लॅटन होईल. फ्लॅटन म्हणजे कसं असतो रे बाळांनो, जसं की आपला पत्रा असतो बघा, पत्र असतं ना घरावरती, पत्र. ओके, ते कसे फ्लॅट असतात, कसे फ्लॅट होऊन जातात, तशा पद्धतीने होऊन जाईल तो, बरोबर आहे का नाही. त्यानंतर आपण बघितलं कॉपर वायर, काय आहे कॉपर वायर, हा पण चमकणार आहे का, तर चमकणार, कॉपर वायर पण चमकणार आहे. जेव्हा आपण त्याला पण सँड पेपरने घासू तेव्हा तो सुद्धा चमकणार आहे. नंतर आपण काय होणार, तो फ्लॅटन. फ्लॅटन म्हणजे कसा, फ्लॅटन म्हणजे कसा, तर तो सुद्धा काय होणार आहे, म्हणजे पत्र असतो ना, पत्रासारखं काय होणार आहे, तो ब्रेक नाही होणार आहे. ब्रेक म्हणजे काय, तो ब्रेक म्हणजे तुटणार नाही, तो कसा होणार आहे, फ्लॅटन होणार आहे. कसा होणार आहे, फ्लॅटन, अशा पद्धतीने. त्यानंतर आपण काय घेतलं, अल्युमिनियम. काय घेतलं बघा, अल्युमिनियम वायर घेतलं, अल्युमिनियम वायर आपण घेतला. आता अल्युमिनियम वायर सुद्धा काय होणार आहे, चमकणार आहे. काय होणार आहे, चमकणार आहे. आणि तो सुद्धा कसा होणार आहे, फ्लॅटन. कसं होणार आहे, फ्लॅटन. या पद्धतीनं हे सगळे जे आहे बघा, कोणते कोणते फक्त सांगतोय मी. एक आहे तुमचं आयर्न नेल, कॉपर वायर आणि अल्युमिनियम वायर. हे काय होणार आहे, तर हे सगळे काय होणार आहे, फ्लॅटन्स आहे. कशा आहे, फ्लॅटन. आणि नंतर कशा ते चमकणार आहे, कसे ते चमकणार आहे. तर हे सगळे काय बाळांनो, हे मेटल आहे. काय आहे, मेटल आहे. काय आहे, मेटल. आणि लास्टला तुम्हाला काय सांगितलं त्यांनी, की कोल म्हणजे कोळसा, तो काय होणार आहे, नो, तो शायनिंग करणार आहे का, नाही. काळा तो काळाच असणार आहे. ओके, कोळसा काळा तर काळात असणार, तो शाईन करणार नाही. तर तुम्ही सँड पेपरनी घासा का दगडाने घासा, तो कसा आहे, काळा आहे, तर तो काळात असणार आहे. ओके, त्यामुळे नंतर तो ब्रेक होणार, ब्रेक इंटू स्मॉल पीसेस, तो ब्रेक होणार आहे. ब्रेक म्हणजे काय, तुटणे, तो स्मॉल पीसेस मध्ये तुटणार आहे. कोण तुटणार आहे, कोळसा. कोण तुटणार आहे बाळांनो, कोळसा. तर हा कसा आहे बाळांनो, हा कसा आहे, मग हा नॉन मेटल आहे. कसा आहे, NM म्हणजे कसा आहे, नॉन मेटल आहे. कोण, कोळसा कसा आहे, नॉन मेटल. इथपर्यंत कळत आहे का तुम्हाला. आपण एक ऍक्टिव्हिटी केली, त्याला आपण ते रब केलं म्हणजे घासलं, मग तो सांगितलं फक्त तो चमकतो, शाईन करतो की नाही करत, आपण ते फक्त सांगितलं. आणि नंतर तो ब्रेक होतो की फ्लॅटन होतो, ब्रेक होतो की फ्लॅटन होतो. आता फ्लॅटन म्हणजे फक्त पत्रच नाही, जसे आपण तार बनवू शकतो, तार, बरोबर आहे का, अल्युमिनियमची कॉपरची तार असते बघा, त्या पद्धतीत आपण ते बनवू शकतो. अंडरस्टँड होतं इथपर्यंत, कळतंय सगळ्यांना गोष्टी. चला आता नेक्स्ट कन्सेप्ट बघूया, आपण नेक्स्ट बघूया. एक मिनिट फक्त फॅन ऑन करू द्या मला. ओके, चल कळालं इथपर्यंत, काही नाही, फक्त फॅन ऑन केला, खूप गरम तर लाईट मग. चला पुढे बघा. आता आता आपल्याला बघायचं आहे बघा, काही क्वेश्चन्स त्यांनी दिले आपल्याला. आता बघ, क्वेश्चन्स मध्ये हा जो क्वेश्चन आहे फर्स्ट बघा, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आता बघायचं आपलं क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट आपल्याला बघायचंय बघा. त्यांनी काय विचारलं, एलिमेंट हॅव द शायनी सरफेस. आता कोणाकोणा शायनी सरफेस होता आपण बघितलं, आपल्या माहिती आयर्न, copper and aluminium, they have the shiny surface. Element that flatten on the hammering. ओके, फ्लॅट कोणते कोणते होतात, मग आयर्न, कॉपर आणि अल्युमिनियम. नंतर त्यांनी काय विचारलं, एलिमेंट आर डल विथ द सरफेस ऑफ द नॉन लस्ट्रस. म्हणजे डल म्हणजे कशाचा रंग बदलून जातो किंवा ते फिक्के होऊन जातात, तो कोणता, कोयला. कोण आहे, कोल म्हणजे कोयला. ओके, नंतर एलिमेंट दॅट ब्रेक ऑन द हॅमरिंग, असा कोणता एलिमेंट आहे ज्याला आपण
ब्रेक केलं, ब्रेक होतो, तो ब्रेक होतो म्हणजे तुटतो, म्हणजे ब्रेक होऊन जातो. तो कोणता सांगितलं होतं मी तुम्हाला? कोल. कोणता सांगितलं होता? कोल. बरोबर आहे का नाही? कळतंय सगळ्यांना क्वेश्चन? बघा तुम्हाला दिले बघा इथे व्यवस्थितपणे मी लिहून. आणि टेन्शन घेऊ नका, याची जी पीडीएफ आहे मी तुम्हाला सेंड करणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. ओके. आता बघा परत मी काय सांगतो तुम्हाला, यांनी आपल्या काय सांगितलंय बघा, की क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट मध्ये काय सांगितलं, लक्ष द्या. हे काय म्हणतं आहे, एलिमेंट शो द डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज सच ॲज. एलिमेंट जे असतात ना वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टी शो करत असतात आपल्याला, बरोबर आहे. ओके. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, लश्यर म्हणजे शायनी, शायनी. नंतर डल, ओके, प्लेननेस म्हणजे डल, ओके, म्हणजे तुझा रंग वगैरे बदलतो किंवा तो फिक्के होत जातं. नंतर मेलॅबिलिटी म्हणजे कॅन बी फ्लॅटर्न, म्हणजे पत्रासारखं किंवा वायासारखं फ्लॅटर्न. ब्राईटनेस म्हणजे ब्रिटनेस म्हणजे ब्रिक इंटू हॅमरिंग, म्हणजे आपण त्याला हॅमरने तोडू शकतो किंवा ब्रेक करू शकतो. ओके. हे आहे. आता बघा याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे. ओके. इकडे तुम्हाला काही पिक्चर दिसत आहे, ज्यामध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे की मेटल अँड नॉन मेटल. हे बघा, हे बघा मेटल्स. आता गोल्ड झाला, कॉपर झाला, आयर्न झाला, निकेल झाला, सिल्वर झाला, हे सगळे कसे बाळांनो, हे मेटल्स आहे. काय आहे? मेटल्स. त्यानंतर डायमंड झाला, ऑक्सिजन झाला, कार्बन झाला, सिलिकॉन झाला, बोरॉन झाला, हे कसे आहे रे बाळांनो? नॉन मेटल्स. कोल, कोल तर आपण आत्ता बघितलं, सॉरी कार्बन, कोल आपण आत्ता बघितलं. ओके. तर हे आपण खूप शिकत आलेलो आहे पहिल्यापासून, की नॉन मेटल्स काय असतात, मेटल्स काय असतात, बॅड कंडक्टर ऑफ हीट, गुड कंडक्टर ऑफ हीट, बॅड कंडक्टर ऑफ हीट, हे आपण आधी करत आलेलो आहे. इलेक्ट्रिसिटी फ्लो करते, इलेक्ट्रिसिटी फ्लो करत नाही, हे सगळं आपण बघितलेलं आहे. ओके. पण इथं कसं असतं, आपण रिव्हिजन करत नाही म्हणून ते आपल्याला लवकर येत नाही. आता आज जर तुम्ही मी शिकवलेलं तुम्ही व्यवस्थित समजलं तुम्हाला, तर तुम्ही एकदा दोनदा माझा व्हिडिओ बघितला किंवा तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवल्या आणि रिव्हिजन केली, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला ते येऊन जाणार. पण आपण ते करत नाही म्हणून आपण विसरत जात असतो. ओके. त्यामुळे रोज डेली काय करायचं, जे तुम्ही लिहित आहे ते हप्त्यातून 2-3 वेळेस का म्हणजे तुम्ही डोळ्यासमोरून जाऊ द्यायचं किंवा वाचायचं एकदा, म्हणजे आपलं तर लक्षामध्ये राहतं सगळ्या गोष्टी. ओके. चला, आता हे जे मेटल्स अँड नॉन मेटल झाले, आता जे प्रॉपर्टीज आहे काही हे आपल्याला बघायचं. त्याच्या काय असतात काही प्रॉपर्टीज असतात ते आपल्याला बघायचे. आता बघा. ओके. Based on these properties of early times, element are classified into. आता एलिमेंट जे क्लासिफाईड आहे आपल्याला माहिती आहे, मेटल अँड नॉन मेटल मध्ये, बरोबर आहे ना. पहिलं असतं मेटल, दुसरं असतं नॉन मेटल, एक असतं अजून मेटलॉइड. कोणतं असतं? मेटलॉइड. हे लक्षात ठेवा, तुमच्या बुक मध्ये पण एक असतं मेटलॉइड. आता मेटल म्हणजे काय असतं? दे आर शायनी, लश्यर, मॅलेबल अँड गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. वी नो अबाउट दॅट. द मेटल आर द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ओके. आणि दे आर शायनी. आता आपण बघितलं ते शाईन करतं, बरोबर आहे की नाही. ते फ्लॅटर्न असतं, आपण त्याला ब्रेक करू शकत नाही. त्याच्यापासून आपण तार झालं, पत्र झालं, आपण त्याच्यापासून बनवू शकतो. आणि त्या गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो करू शकते. ओके. एक्झाम्पल्स काय आहे? एक्झाम्पल्स काय आहे? एक्झाम्पल्स काय आहे? आयर्न, कॉपर, अल्युमिनियम. वी नो अबाउट दॅट. आणि तुम्हालाही माहित असणार आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे आधी. आता पुढे बघा, पुढे काय सांगितलं त्यांनी? पुढे सांगितलं की नॉन मेटल, दे आर डल, नॉन नस्टरस, ब्रिटल अँड पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बॅड कंडक्टर, पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटीमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकत नाही, अशांना आपण काय म्हणतो? बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे अशांना आपण काय म्हणतो? समजा नॉन मेटल म्हणतो. काय म्हणतो? नॉन मेटल म्हणतो. त्याचे एक्झाम्पल्स काय काय मग बघा. नॉन मेटलचे एक्झाम्पल काय काय? पहिला आहे कोल, आपण जे बघितलं आता कार्बन, नंतर सल्फर, नंतर आहे फॉस्फरस. ओके. फॉस्फरस, सल्फर अँड कार्बन, दे आर द एक्झाम्पल्स ऑफ द नॉन मेटल. ते कशाचे एक्झाम्पल्स आहे? नॉन मेटलचे एक्झाम्पल्स आहे. नंतर आपण बघितलं होतं, आता मी तुम्हाला सांगितलं होतं नवीन, की मेटलॉइड काय असतं. आता मेटलॉइड काय सांगते बघा. मेटलॉइड काय सांगतो तुम्हाला? दे शो द प्रॉपर्टी, दे शो द प्रॉपर्टी बोथ मेटल अँड नॉन मेटल. ते दोघांची पण प्रॉपर्टी शो करतात. ते प्रॉपर्टी मेटलची पण शो करतात आणि नॉन मेटलची पण शो करतात, दाखवतं. शो म्हणजे दाखवणे. ते प्रॉपर्टी मेटलची पण दाखवतो आणि नॉन मेटलची पण दाखवतो. अशांना आपण काय म्हणतो बाळांनो? मेटलॉइड्स. काय म्हणतो? मेटलॉइड्स आपण म्हणतो. त्याचे एक्झाम्पल काय मग? बोरॉन, सिलिकॉन आणि एर्सन. एर्सनिक आहे, एएस म्हणतो आपण त्याला. म्हणजे बोरॉन, सिलिकॉन बेसिकली आपण लक्षात ठेवा, बोरॉन अँड सिलिकॉन आर द एक्झाम्पल्स ऑफ द मेटलॉइड्स. कशाचे एक्झाम्पल आहे ते? मेटलॉइड्स. आता अंडरस्टँड झालं तुम्हाला? मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड अशी 3 आहेत. ओके. आता हे आपण सगळे बघितलं, आपण ऍक्टिव्हिटी पण केली, आपण त्याला रफ पण केलं, आयर्नला पण, कॉपर आयर्नला रफ केलं आपण.
ओके. नंतर ते चमकतं हे आपल्याला माहित झालं. आपण ते ब्रेक होऊ शकत नाही, ते फ्लॅटेबल असतं म्हणजे फ्लॅट होतं सरफेस वरती, म्हणजे पत्रा वगैरे आपण त्याच्यापासून वायर बनवू शकतो. हे आता बेसिक होतं, सगळ्यांना माहित होतं. आता पुढे आपल्याला बघायचं बघा, इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला बघायचं आहे की टाइप्स ऑफ कंपाऊंड काय असतात. ओके, काय बघायचं आपल्याला, टाइप्स ऑफ कंपाऊंड. आता हितपर्यंत आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ कंपाऊंड काय असतात. ओके, अंडरस्टँड होतं सगळ्या गोष्टी. तुमचा फोकस फक्त माझ्याकडे ठेवा. तुमचा फोकस जर माझ्याकडे असला तर तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. ओके, आता बघा कंपाऊंड काय असतं बाळांनो. कंपाऊंड आता आपण बघितलं बघ, कंपाऊंड आठवा, रिलेट करा. मागच्या लेक्चर मध्ये काय सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, कंपाऊंड पण सांगितलं होतं, एलिमेंट पण सांगितलं होतं, मिक्सचर पण सांगितलं होतं. H2O त्याच्यामध्ये हायड्रोजन पण आहे आणि ऑक्सिजन पण आहे. तो काय आहे, कंपाऊंड आहे. व्हेरी गुड, तुम्हाला येतंय म्हणजे तुम्ही अभ्यास करता आहे, बरोबर आहे का. चला पुढे बघा, आता कंपाऊंड काय असतं. आता कंपाऊंड काय असतं बघा. आता इथं पण आपल्याला एक एक्सपेरिमेंट करायचं आहे. एक्सपेरिमेंट म्हटलं की खूप छान वाटतं, बरोबर आहे. आता एक्सपेरिमेंट साठी आपल्याला काय काय लागणार आहे, इव्हॅपोरेटिंग डिश लागणार आहे, ट्रायपॉड स्टँड लागणार आहे, बर्नर लागणार आहे, बर्नर गॅस आपल्याला लागणार आहे. ह्या ज्या गोष्टी इथं स्टँड आहे, बरोबर आहे, ही डिश आहे ती. ओके, इथं गॅस आहे, बर्नर, हे स्टँड आहे. नंतर काय सांगितलं त्यांनी, केमिकल्स, कापूर, वॉशिंग सोडा, ब्ल्यू विट्रोल तांब्याचा निळा क्षार, नंतर शुगर, नंतर ग्लुकोज आणि युरिया आणि लाईमस्टोन म्हणजे चुनखडी आपण त्याला मराठीमध्ये म्हणत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे घेतल्या आहेत आणि याच्यामध्ये आपण कापूर घेतले. काय घेतलं आहे, कापूर. आता करायचं काय म्हणून आपल्या इथं की याला आहे ना खालून फायर द्यायची. फायर म्हणजे काय रे, आग, आग द्यायची, आग, आग, तिथून फायर द्यायची आणि ऑब्झर्व करायचं आहे की ऍक्च्युली ते होतं काय आहे, ती कापूर जळून जाते आहे की ती काय खाली उरतं आहे, या सगळ्या गोष्टी आता आपल्याला बघायच्या आहेत. ओके, त्यासाठी बघा त्यांनी काय सांगितलं आपल्याला, पहिले त्यांनी पॉइंट्स फॉलो करायला सांगितलं आपल्याला. त्यांनी पॉइंट्स काय दिलं आहे बघा, त्यांनी सांगितलं कीप द इव्हॅपोरेटिंग डिश ऑन द ट्रायपॉड स्टँड, पुट द स्मॉल क्वांटिटी ऑफ अ कापूस ऑन डिश. आता काय सांगितलं त्यांनी, ते जे आपण ठेवले काय म्हणतात इव्हॅपोरेटिंग डिश, त्याच्यामध्ये काय करा, कापूस ऍड करा. त्याच्यामध्ये आपण कापूर ऍड केलेले आहे. नंतर त्यांनी काय सांगितलं, हीट द स्ट्रॉंगली विथ द हेल्प ऑफ द बर्नर. त्याला काय करा, बर्नर करा, एकदम हीट द्या. काय द्या, हीट, स्ट्रॉंगली हीट द्या त्याला. ओके, हीट दिल्यावरती ऑब्झर्व वेदर अँड एनी रेसिड्यूज रिमेन्स इन द डिश. आता रेसिड्यूज म्हणजे काय असतं की जळाल्यानंतर जे काही उरतं, जळाल्यावरती जे काही उरतं त्याला आपण रेसिड्यूज म्हणतो, अवशेष म्हणतो त्याला मराठीमध्ये. ते ऑब्झर्व करा, काही उरतंय का त्याच्यामध्ये, का काय आहे का, सगळं उडून चाललंय ते आता बघायचं आपल्या याच्यामध्ये. परत काय सांगितलं त्यांनी, रिपीट द सेम प्रोसेस विथ द वॉशिंग सोडा, ब्ल्यू विट्रॉल, शुगर, ग्लुकोज, युरिया अँड द लाईमस्टोन. आता जे सेम ऍक्टिव्हिटी जे आहे, सेम ऍक्टिव्हिटी तुम्ही बाकीच्या सोबत पण करा, लाईमस्टोन सोबत करा, युरिया सोबत करा, ग्लुकोज सोबत करा. ओके, आणि रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन द फॉलोइंग टेबल. आता तुम्हाला समोर ऑब्झर्वेशन टेबल दिलेलं आहे, त्या टेबलमध्ये तुम्ही ऑब्झर्व करा ऍक्च्युली होतं काय आहे आणि ते तुम्ही समोर लिहायचंय आपल्याला, बरोबर आहे. आता लिहायचं काय आहे, तू घाबरून जायचं नाही. हे बघा डायग्राम दिसते. आता कापूर याच्यामध्ये लाईमस्टोन टाकू, नंतर नंतर सोडा टाकू, फक्त बघू ते जळतंय का काही उरतंय का त्याच्यामध्ये, ते आपल्याला लिहायचंय फक्त. ओके, चला बघा आता समोर बघा. आता आपण हे केलंय सगळं, आता फक्त दोन गोष्टी लिहायच्या. त्याच्यामध्ये खरंच काही उरतंय का, ओके, जर उरतं आहे तर ते कोणत्या कलरचं ते लिहायचे फक्त, आणि नसन उरत तर काहीच नाही, फक्त डॅश द्यायची. समजलं. म्हणजे आता समजा आपण कापूरला जाळलं, कापूरला काही उरलं का खाली, उरलं तर लिहायचं ते कोणत्या कलरचं उरलं, नाही उरलं तर लिहायचं. सिंपल शुगर असते, शुगर, आपण फक्त शुगर तुम्ही जाळा म्हणजे फायर करा, तर फक्त ब्लॅक कलरचं आणि ब्राऊन कलरचं खाली उरतं. पण ते जे अवशेष आहे, जे काय सांगितलं त्यांनी आपल्याला, तुम्ही काय सांगितलं होतं, रेसिड्यूज जे आहे ते उरतंय का ते फक्त सांगायचे. ओके, आता बघा सगळ्यात पहिले आपण काय घेतलं होतं, कापूर, जे की फर्स्ट होतं, बरोबर ना. कापूर घेतलं होतं आपण सगळ्यात पहिले, कापूर. आता खरं म्हटलं ना, ते तिथं काही उरतच नाही कापूरमध्ये, ऑटोमॅटिकली ते एअरमध्ये किंवा ते मिक्स होऊन जातं, म्हणजे काहीच नाही उरत तिथं. ओके, त्यामुळे नाही, आणि इथं आपण दिलं डॅश. ओके, त्यानंतर बघा इम्पॉर्टंट आहे लाईमस्टोन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये चुनखडी. काय म्हणतो, चुनखडी. उरतंय का, हो, म्हणजे यस. काय केलं आपण, यस केलं आहे. कोणत्या कलरचं आहे, पांढऱ्या कलरचं, व्हाईट कलरचं. कोणत्या कलरचं, व्हाईट कलरचं. नंतर आपण घेतलं वॉशिंग सोडा, वॉशिंग सोडा. उरतंय का, येस. कोणत्या कलरचं आहे,
व्हाईट कलरचा. कोणत्या कलरचा आहे? व्हाईट कलरचा. नंतर आपण घेतलं ब्ल्यू विट्रॉल म्हणजे निळा क्षार. ओके, उरतोय का? हो. कोणत्या कलरचा आहे? व्हाईट अँड ब्लॅक, पांढरा आणि काळा, एकदा पांढरा आणि काळा अशा कलरचा तो उरतोय. त्यानंतर आपण घेतलं साखर, त्याला आपण फायर केलं, आग दिली, तर खाली काही उरतंय का? तर उरतंय बाळांनो. आणि काय कोणत्या कलरचं आहे ते? ब्राऊन अँड ब्लॅक कलरचं. कोणत्या कलरचं? ब्राऊन अँड ब्लॅक कलरचं. त्यानंतर आपण काय घेतलं? ग्लुकोज घेतला. काय घेतला? ग्लुकोज. ग्लुकोज मध्ये उरतंय का? तर हो. कोणत्या कलरचं ते पण? ब्राऊन अँड ब्लॅक. ब्राऊन अँड ब्लॅक, बिकॉज शुगर आहे याच्यामध्ये, पण शुगर असतेच. नंतर आपण घेतलं युरिया. काय घेतलं? युरिया. तर उरतंय का? यस. ओके, कोणत्या कलरचं आहे? ब्राऊन अँड ब्लॅक. कोणत्या कलरचा आहे? ब्राऊन अँड ब्लॅक. अशा पद्धतीने आपण तो टेबल जो होता तो कम्प्लीट केलेला आहे. तुझ्या नोटबुक टेक्स्टबुक मध्ये जो टेबल होता, की फक्त तुम्हाला काय सांगायचं होतं की ते उरतं का खाली काही आपण जाळल्यावरती, तर उरत असेल तर हो किंवा नाही सांगा, आणि तो ते कोणत्या कलरचं आहे ते आपल्याला फक्त सांगायचं होतं, जे की आपण व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. ओके, कळतं इथपर्यंत सगळ्यांना? सगळ्यांचा फोकस इकडे आहे का माझ्याकडं? का गेले बाहेर कुठं? बसले आहे इथं आणि दिमाग चालू आहे बाहेर, असं होऊन जायचं नाही तर. ओके, त्याच्यामुळे सगळं फोकस माझ्याकडे ठेवा, कॉन्सन्ट्रेशन इकडे ठेवा सगळं. ओके, चला बघा आता पुढे. बघा आता इथं झालंय सगळं. आता पुढे बघा. आता आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड काय असतात? आता आपल्याला बघायचं की ऑर्गॅनिक कंपाऊंड काय असतात. ओके, आता बघा ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड याच्यामध्ये काय बघा, यांनी काय सांगितलं बघून घ्या एकदा. इन द केस ऑफ देअर कॉम्बशन इज नॉट कम्प्लीट, ब्लॅक कलर कार्बन रिमेन्स बिहाइंड द रेसिड्यूज. म्हणजे काळ्या कलरचा कार्बन जर त्याच्यामध्ये उरला, काळ्या कलरचा ब्लॅक रेसिड्यू जर उरला, दिस इज कंपाऊंड इज कॉल्ड ॲज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑर कार्बन कंपाऊंड. बघा लक्ष द्या, जेव्हा आपण एखाद्या याला पदार्थाला हीट करतोय, तेव्हा काळ्या कलरचा जर तो उरतो आहे कार्बन, त्यांना काय रेसिड्यूज तो उरतो आहे, कार्बन उरतो आहे, कार्बन, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण काय म्हणतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. काय म्हणतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा कार्बन कंपाऊंड आपण त्याला म्हणत असतो. आता बघा यांनी काय सांगितलं बरं, मेनली कार्बन बेस्ड ऑन द कंपाऊंड युजली विथ द हायड्रोजन अँड द समटाइम्स. ओके, त्यामध्ये बेसिकली कार्बन असतो. काय असतो? कार्बन असतो. ऑफ्टन constituent may live with the black carbon residues on the strong heating. तो शेवटी त्याच्यामध्ये काय उरत असतो? कार्बन उरत असतो. काय उरतो? कार्बन. त्याचे एक्झाम्पल्स काय? आता तर बघा एक्झाम्पल्स काय काय सांगितलं त्यांनी. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, hydrocarbons, okay, are examples of the petrol, cooking gas are made up of the organic compound. These are compound of the sugar, glucose and the urea used about the activity of the organic compound. आता हे जास्त लिहिलंय मी, थोडं जास्त तुम्हाला दिलंय पूर्ण एक्सप्लेनेशन. हे तुझ्या टेक्स्टबुक मध्ये पण आहे, पण मी सांगतो तुम्हाला. लक्ष द्या, ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय असतं. आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला, पण यांनी त्याच्यामध्ये प्रोटीन पण दिले आणि कार्बोहायड्रेट पण दिले. ओके, बेसिकली काय होतं याच्यामध्ये? ग्लुकोज किंवा शुगर प्रेझेंट असते. आणि याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, मी खाली पण तुम्हाला दिलेलं आहे, की जेव्हा आपण एखादी गोष्ट जाळतोय किंवा त्याला फायर करतोय, त्यामध्ये जर काळ्या कलरचा कार्बन उरतो आहे, तर ते ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे एवढं आहे ना, की आपण तुम्हाला माहित असेल की केमिस्ट्रीमध्ये एक ब्रांच आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची, त्याच्यावरतीच पूर्ण 3-4 वर्षाचा अभ्यास आहे. तसं म्हटलं तर कार्बनवरतीच, फक्त कार्बनवरती. कारण की ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हटलं की कार्बन आला, समजते का? ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे म्हटलं की कार्बन आला, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री पूर्ण कार्बनच शिकायचं 3-4 वर्ष, एवढं मोठं आहे जर शिकायचं म्हणजे करायचं असलं तर. ओके, आता बघा की कशावरून तुम्हाला सांगतो एक्झाम्पल, तुम्हाला खूप व्यवस्थित कळेल. बघा आता एक्झाम्पल, कापूर जो ना, कापूर तो C10H12OA, म्हणजे सी त्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे, बरोबर आहे. नंतर बघा शुगर मध्ये पण C12 आहे, सी आहे. ग्लुकोज मध्ये पण C6H12O6, त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे. ओके, ग्लुकोजचा. युरियाचा पण काय आहे? CONH2 इन ब्रॅकेट 2, म्हणजे त्याच्यामध्ये पण कार्बन प्रेझेंट आहे. पेट्रोल मध्ये पण बघा C8H12, म्हणजे या सगळ्यांमध्ये ना बाळांनो कार्बन प्रेझेंट आहे. समजतंय का? या सगळ्यांमध्ये काय प्रेझेंट आहे? कार्बन. दॅट्स वाय इट्स नोन ॲज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड. आपण त्याला काय म्हणतो मग? ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, दोज मटेरियल आर द कार्बन इज प्रेझेंट, दिस इज नोन ॲज द ऑर्गॅनिक कंपाऊंड, ज्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे. ओके, परत जेव्हा आपण त्याला हीट करतो आहे, तेव्हा ते उरतं आहे कार्बन रिमेन्स, म्हणजे रेसिड्यू जो उरतो आहे, अवशेष जे उरतं आहे, त्यांना आपण काय म्हणतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. काय म्हणतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा कार्बन कंपाऊंड आपण त्यांना म्हणत असतो. मी तसं तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सुद्धा सांगितलं की ग्लुकोज मध्ये, शुगर मध्ये ऑलरेडी कार्बन हा प्रेझेंट असतो, बरोबर आहे का नाही?
आता समोर बघा इनऑर्गॅनिक काय असणार तुम्हाला, हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आता आपल्याला बघायचं इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय असतं. तुम्ही तर म्हणाल सर तुम्ही सांगितलं आता ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे असं असतं, आता आम्हाला सांगा इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय असतं. आता बघा इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय असतं, सिंपल आहे, काही जास्त हार्ड नाही याच्यामध्ये. ओके, आता बघा इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय असतं. ऑन द अदर हँड, द कंपाऊंड दॅट डिकम्पोज ऑन द स्ट्रॉंग हिटिंग लिव्स रेसिड्यूज. ओके, त्यांनी काय सांगितलं, बिहाइंड द इनऑर्गॅनिक कंपाऊंड कॉमन सॉल्ट, सोडा, रश, ब्लू विट्रॉल, limestone are inorganic compound usually नॉन कार्बन बेस. ओके, ज्यामध्ये ज्यामध्ये बेसिकली नॉन कार्बन म्हणजे कार्बन प्रेझेंट नसतो, ज्यामध्ये कार्बन प्रेझेंट नसतो अशांना आपण म्हणतो इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ज्यामध्ये कार्बन प्रेझेंट असतो दे आर नोन ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड, अँड दोज आर कार्बन इज नॉट प्रेझेंट दे आर नोन ॲज अ इनऑर्गॅनिक कंपाऊंड. असं लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे ज्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे त्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो, ज्यामध्ये कार्बन प्रेझेंट नाही त्यांना आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड आपण म्हणत असतो. हे फक्त लक्षात ठेवा. तिचे एक्झाम्पल्स काय बघा, कॉमन सॉल्ट मीठ आहे, वॉशिंग सोडा आहे, लाईमस्टोन आहे आणि विट्रॉल आहे. हे काय त्याचे एक्झाम्पल आहे. कशाचे आहे हे कशाचे एक्झाम्पल आहे, तर हे इनऑर्गॅनिक कंपाऊंडचे आहे. कशाचे आहे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड, की त्याच्यामध्ये कार्बन हा प्रेझेंट नसतो. समजतंय का, त्याच्यामध्ये कार्बन हा प्रेझेंट नसतो. ओके, समजलं समजलं ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक समजलं का. तुम्ही जर पुढं तुम्ही 12th नंतर गेले, तुम्हाला बीएससी वगैरे करायची असेल किंवा नंतर तुम्हाला एमएससी करायची असेल तर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये ब्रांच आहे, म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ज्यामध्ये 3-3, 4-4 वर्ष फक्त याचाच अभ्यास चालत असतो. म्हणजे खूप मोठं आहे सायन्स, खूप मोठं आहे, खूप पुढे गेलंय सायन्स, खूप डीप अभ्यास करावा लागतो तुम्हाला, खूप खूप डीप असतं. म्हणजे एवढे एवढे पुस्तक असतात तुमचे डायरेक्ट, फक्त इनऑर्गॅनिकचे वेगळे, ऑर्गॅनिकचे वेगळे, म्हणजे खूप असं डीप मध्ये असतं स्टडी. ज्यांना इंटरेस्ट आहे ते करू शकतात. ओके, आणि एवढी मजा येते सायन्समध्ये की इनऑर्गॅनिक असो ऑर्गॅनिक असो, म्हणजे केमिस्ट्रीमध्ये खूप जेव्हा आपण रिॲक्शन वगैरे करतो खूप छान वाटतं. आणि एवढे असे पुस्तकं असतात ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिकचे, पूर्णच्या पूर्ण मोठे मोठे, ते वाचावं लागतात. ओके, तेव्हा तुम्हाला ते कळतं की रियालिटीमध्ये काय आहे. स्वतः माझं पण एमएससी आलं आहे आणि ते पण माझं एमएससी केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे, त्यामुळे मलाही या गोष्टी थोड्या माहिती आहे आणि म्हणून तर मी तुम्हाला सांगतोय. चला आता पुढे बघा, पुढे मी काय सांगतो तुम्हाला. आता बघायचं आपलं कॉम्प्लेक्स कंपाऊंड काय असतं. ओके, आता बघा कॉम्प्लेक्स, आता ऑर्गॅनिक झालं, इनऑर्गॅनिक झालं, आता आपल्याला बघायचं कॉम्प्लेक्स काय असतं. कॉम्प्लेक्स म्हणजे काय असतं बघा. आता in addition there is a one or more types of the compound, namely the complex compound. The molecules of a compounds have the complex structure formed by the many atoms in the center of this the structure of the metal. Okay, also include. आता कॉम्प्लेक्स म्हटलं की थोडं असं असतं, कॉम्प्लेक्स म्हणजे जटिल, म्हणजे असं असं गुंतलेलं. ओके, त्यांनी काय सांगितलं, द सेंटर ऑफ द मेटल मेटल ॲटम्स आर ऑल्सो इन्क्लुडेड. त्यांनी काय सांगितलं बघा, ॲटम्स आर देअर इज सेंटर, जे सेंट्रल ॲटम्स असतात स्ट्रक्चर इन द मेटल ॲटम, सेंट्रल ॲटम्स असतात. आता याच्यामध्ये बघा फक्त लक्षात घ्या, तर क्लोरोफिलिया जो आहे दॅट कंटेन्स द मॅग्नेशियम. आता क्लोरोफिलिया म्हणजे लक्षात घ्या, मी आधी सांगितलं बायोमध्ये क्लोरोफिलियाला म्हणजे कोणता कलर असतो रे, ग्रीन कलर असतो, जे की प्लांट्स मध्ये असतो. बरोबर ना, क्लोरोफिलिया क्लोरोफिल कोणतं काय कंटेन्स करतं ते मॅग्नेशियम. नंतर बघा त्यांनी काय सांगितलंय बघा, की जे हा हिमोग्लोबिन आहे, हिमोग्लोबिन ते काय कंटेन्स करतात रे, आयर्न. बिकॉज जसे की मुळे की आपला कलर जो आहे, जो आपल्या ब्लडचा तो रेड असतो. बरोबर ना. नंतर त्यांनी काय सांगितलंय, विटॅमिन B12 दे आर कंटेन द कोबाल्ट. ओके, ते काय कंटेन करतात, कंटेन करतात कोबाल्ट, करतात कोबाल्ट. आता फक्त तुम्ही लक्षात काय ठेवायचं, लक्षात काय ठेवायचं, मॅग्नेशियम, काय क्लोरोफिल, मॅग्नेशियम, हिमोग्लोबिन, आयर्न, विटॅमिन B12, कोबाल्ट, असंही लक्षात ठेवायचं. फक्त 3 जोड्या. ओके, या 3 ज्या मॅच ज्या जोड्या आहेत त्या फक्त लक्षात ठेवा, एक्झाम्पल ठेवा. आणि हे थोडे जटिल असतं असं लक्षात ठेवायचं फक्त. कशाला कशाला, कॉम्प्लेक्स कंपाऊंडला. आणि हे त्याचे एक्झाम्पल्स आहे. एक्झाम्पल्स कोणते कोणते बघा, लक्षात द्या, हे तुम्हाला येऊ शकतं बरं का. पण हेच येईल बघा, एक्झाम्पल बघा, क्लोरोफिलिया कंटेन्स मॅग्नेशियम, नंतर हिमोग्लोबिन दे आर कंटेन द आयर्न, आणि नंतर विटॅमिन B12 कंटेन द कोबाल्ट. हे तेवढं लक्षात ठेवा, तुमचं कॉम्प्लेक्स कंपाऊंड होऊन जातो. ओके, समजलं इथपर्यंत. आता मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या. 3 कोणत्या कोणत्या सांगितल्या, ऑर्गॅनिक कंपाऊंड, इनऑर्गॅनिक कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड. बरोबर आहे ना. ऑर्गॅनिक कंपाऊंड, इनऑर्गॅनिक कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड, या तिन्ही गोष्टी आय थिंक तुम्हाला समजलेल्या असणार आहे. इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे ज्यामध्ये कार्बन प्रेझेंट असतो, सॉरी ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असतो,
इनऑर्गॅनिक कंपाऊंड मीन्स त्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट नसतो आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये जो जटिल असतो आणि त्या सेंटरला जसं ॲटम्स असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं हिमोग्लोबिन कंटेन द काय कंटेन करतो हिमोग्लोबिन आयर्न. ओके, असं जोडं लक्षात ठेवायचे. विटॅमिन B12 कंटेन काय करतो विटॅमिन B12 कंटेन कोबाल्ट. काय कंटेन करतो कोबाल्ट. नंतर काय होतं अजून बघा, जे क्लोरोफिल आहे इज कंटेन्स द मॅग्नेशियम. काय कंटेन करतो मॅग्नेशियम. आय थिंक इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं आहे. मी इकडे बघतोय का बरं की माझा माईकचा प्रॉब्लेम झाला होता आधी, मी पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड म्हणजे घेतला आणि ते झालंच नाही. ओके, त्याच्यामुळे तिकडे ते बघून घेतो की माझ्या व्हिडिओ क्लिअर आहे का. ओके, इथपर्यंत सगळ्यांना कळालंय. आता काही डाऊट आहे का इथपर्यंत? ओके, चला आता समोर बघूया नेक्स्ट. आता बघायचं आपल्याला टाइप्स ऑफ मिक्सचर. टाइप्स ऑफ मिक्सचर आता आपल्याला बघायचे. आता टाइप्स ऑफ मिक्सचर मध्ये काय काय असते आपल्याला इथं बघायचं आहे. ओके, चला आता बघा मिक्सचर म्हटलं काय असतं रे. मागच्या लेक्चरला पण मी सांगितलं मिक्सचर. आता तुम्ही म्हणशाल सर तुमच्या मागे एवढं छान दिसतंय चित्र आम्हाला की आता आम्हाला खायचं मन झालंय. बरोबर आहे का नाही? हे पण एक मिक्सचर आहे. काय आहे? भेळ दिसते. काय आहे? भेळ. याच्यामध्ये मुरमुरे आहे, टमाटे आहे, कांदे आहे, मसाले आहे. हे काय आहे? मिक्सचर आहे. काय आहे? मिक्सचर. मी एक क्वेश्चन विचारतोय, कमेंट मध्ये आन्सर करायचंय. एअर काय आहे? मिक्सचर आहे, कंपाऊंड आहे का एलिमेंट आहे? एअर. मला कमेंट मध्ये सांगायचं. ओके, चला आता पुढे बघा. अजून तुम्हाला दाखवतो मी पाणीपुरी. इट्स ऑल्सो मिक्सचर. ही सुद्धा एक मिक्सचर आहे. त्याच्यामध्ये पाणी आहे, पुरी आहे, बटाटे आहे, ते पेस्ट आहे, त्यानंतर कांदा आहे, या सगळ्या गोष्टी आहे. ही सुद्धा काय एक मिक्सचर आहे. काय आहे? मिक्सचर आहे. बरोबर आहे का नाही? त्यानंतर बघा आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे कसं करायचं आहे तुम्हाला मी सांगतो. आता इथे नाही की आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची. आता ऍक्टिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे बाळांना. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. IMP लिहून घ्या, तुम्हाला पेपरला येणार आहे. तुम्हाला 3 बॉक्स दिले आहे. मटेरियल टेकन घ्यायचंय तुम्हाला. व्हॉट चेंजेस सीन आणि नंबर ऑफ द फेजेस अँड टाइप्स ऑफ द मिक्सचर. आता नंबर ऑफ द फेजेस अँड टाइप्स ऑफ द मिक्सचर हे काय तुम्हाला सांगतो मी. आता काय सांगितलं, टेक द सम क्रिस्टल ऑफ द ब्ल्यू विट्रॉल अँड द वॉटर अँड द सेकंड बीकर टेक अ सम ब्ल्यू विट्रॉल्स अँड द सँड अँड द थर्ड वन बीकर अँड बघा एक मिनिट. पहिल्यामध्ये काय घ्यायचं आपल्याला? क्रिस्टल्स ऑफ द ब्ल्यू विट्रॉल अँड वॉटर. आता ब्ल्यू विट्रॉल बी लिहितोय ना, बी प्लस काय घ्यायचं आहे आपल्याला इथं? वॉटर. इथं काय घ्यायचं सेकंड मध्ये? टेक अ क्रिस्टल ऑफ द ब्ल्यू विट्रॉल अँड वॉटर इन द सेकंड बीकर अँड टेक द सम ब्ल्यू विट्रॉल अँड टेक अ सम ब्ल्यू विट्रॉल अँड सँड इन द थर्ड. याच्यामध्ये फक्त ब्ल्यू विट्रॉल घ्यायचं आहे आणि प्लस सँड. आणि याच्यामध्ये काय घ्यायचं आहे? विट्रॉल अँड सँड. एक मिनिट. पहिले याच्यामध्ये सँड आणि वॉटर घ्यायचं आहे. इथंच दाखवतो तुम्हाला करून व्यवस्थित. एक मिनिट. हे बघा 3 बीकर करायचे आपल्याला. वेगळाच झाला आकार. फर्स्ट, सेकंड, थर्ड. ओके, हा आहे फर्स्ट, हा आहे सेकंड, हा आहे थर्ड. आता लक्ष द्या. फर्स्ट मध्ये काय घ्यायचं आहे? सँड. काय घ्यायचं आहे? सँड प्लस वॉटर. याच्यामध्ये काय घ्यायचं आहे? ब्ल्यू विट्रॉल प्लस वॉटर. ब्ल्यू विट्रॉल प्लस वॉटर. ब्ल्यू कलर असणार आहे तसं. आणि थर्ड मध्ये काय घ्यायचं? ब्ल्यू विट्रॉल, सँड आणि वॉटर. तिन्ही पण घ्यायचं. ब्ल्यू विट्रॉल, सँड आणि वॉटर. ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला थर्ड याच्यामध्ये घ्यायचे. ओके, आता त्याने काय सांगितलंय, आता याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं? हेट्रोजियस आणि होमोजिनियस काय असतं हे आपल्याला बघायचं. ओके, आता सांगा बाळांनो, मी तुम्हाला काय सांगतो आहे की आता याच्यामध्ये होतं काय. आता आपण जो फर्स्ट घेतला ब्ल्यू, सँड आणि वॉटर. ओके, आता याच्यामध्ये आपण घेतलं सँड घेतला आणि वॉटर घेतला. बरोबर आहे. आता मी एक काढतो सँड म्हणजे हा कलर घेतो सँड, आणि एक घेतो वॉटर. वॉटर येलो कलरचा. वॉटर येलो कलरचा. ओके, तर 2 गोष्टी मी याच्यामध्ये घेतल्या आणि त्याने काय सांगितलं? सँड सेटल ऑन द बॉटम अँड वॉटर रिमेन्स क्लीन. ओके, आता याच्यामध्ये काय होतं, जेव्हा आपण मिक्स करू ना तर जे सँड आहे खालीच थांबणार आहे आणि वॉटर वरती असतं. बरोबर आहे. वॉटर कसं आहे? वरती आहे. कुठं आहे? वरती. हे काय आहे? वॉटर. ओके, आणि हे काय आहे? सँड. ओके, याच्यामध्ये फेज किती झाला मग? फेज हे बघा, ही एक फेज झाली आणि ही एक फेज झाली. ओके, किती फेज झाले याच्यामध्ये?
दोन फेज झाले, दोन म्हणजे दोन लेअर झाले, एक वॉटरची वेगळी झाली आणि एक सँडची वेगळी झाली. ओके, तर दोन फेज झाल्या. आता बघा ते कसं आहे, मग याला आपण काय म्हणतो मग हेट्रोजिनियस. काय म्हणतो? हेट्रोजिनियस. दोन फेज तयार झाले याला आपण काय म्हणतो? हेट्रोजिनियस. फेज समजता ना तुम्हाला? आता बघा, हा माझा मोबाईल आहे. ओके, आणि हा मोबाईलला मी असं याच्यावरती ठेवलं. ही एक फेज आहे मोबाईलची आणि ही रिमोटची एक फेज आहे, बरोबर ना? असं दोन आहे. त्याला आपण काय म्हणतो मग? त्याला आपण म्हणतो हेट्रोजिनियस. काय म्हणतो? हेट्रोजिनियस. आता बघा, नंतर आपण ब्ल्यू विट्रॉल घेतला. ओके, ब्ल्यू विट्रॉल घेऊया, ब्ल्यू कलर मध्ये घेऊया. आता ब्ल्यू विट्रॉल नंतर आपण घेतो त्याच्यामध्ये ब्ल्यू विट्रॉल प्लस वॉटर. आता इथे वरती वॉटर घेऊया, वॉटर. आता बघा ते जे नंबर ऑफ द फेजेस जेव्हा आपण याला मिक्स करू ना, हे मिक्स होऊन जाईल, बरोबर का? हे काय होऊन जाणार आहे? मिक्स होऊन जाणार आहे, मिक्स. ओके, त्यामुळे हे काय एकच दिसणार, म्हणजे डिझॉल्व्ह होऊन जाणार. सिम्पली सांगतो आहे, मीठ आपण जर पाण्यामध्ये टाकलं डिझॉल्व्ह होऊन जातो, फेज एकच असणार आहे, बरोबर आहे? पण त्या तुम्ही पाण्यामध्ये दगड टाका किंवा ती माती टाका, ती माती खाली वेगळी दिसणार आहे आणि पाणी वेगळे दिसणार आहे, बरोबर आहे? तर याच पद्धतीनं इथं पण काय होणार आहे, की एक होऊन जाईल. फेज कशी होऊन जाईल त्याची? एकच फेज असणार. कशी असणार आहे? एकच. मग त्याला आपण काय म्हणतो? होमोजिनियस. काय म्हणतो? होमोजिनियस. जेव्हा एक फेज असते तेव्हा आपण होमोजिनियस म्हणतो, जेव्हा दोन फेज असतात तेव्हा आपण हेट्रोजिनियस म्हणतो. काय म्हणतो? हेट्रोजिनियस. आता बघा, परत थर्ड बघा, ब्ल्यू तिन्ही पण घेऊया आपण याच्यामध्ये. याच्यामध्ये ब्ल्यू सँड पण आहे. ओके, याच्यामध्ये वॉटर पण आहे. ओके, त्यानंतर याच्यामध्ये काय सांगितलं? ब्ल्यू विट्रॉल सँड. हा, ब्ल्यू विट्रॉल सँड आणि वॉटर. वॉटर काढू आपण. वॉटरला कलर घेऊया, आता ग्रीन घेऊया. ओके, तिन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत. आता याच्यामध्ये काय होणार आहे, जे पाणी आहे आणि ब्ल्यू विट्रॉल ते एक होणार आहे. जे पाणी आहे आणि ब्ल्यू विट्रॉल ते एक होणार आहे. आणि पण सँड कुठं असणार आहे? इथं खाली असणार आहे, बरोबर ना? सँड खाली असणार आहे. त्यामुळे इथे किती फेज होणार आहे? दोन. जगा मी काय म्हणतो, इथं कसं ब्ल्यू विट्रॉल आणि वॉटर देखून गेलं, त्या पद्धतीनं हे पण मिक्स होऊन जाणार आहे, एक होऊन जाणार आहे. पण सँड मिक्स होणार आहे का? नाही. सँड कुठे असणार आहे? खाली असणार आहे. म्हणजे दोन फेज तयार होतात. किती फेज तयार होत आहे? दोन. दोन फेज तयार झाले की त्याला आपण काय म्हणतो? हेट्रोजिनियस. काय म्हणतो? हेट्रोजिनियस. बघा लक्षात घ्या, जेव्हा एक फेज असतो त्याला आपण होमोजिनियस म्हणतो, आणि जेव्हा दोन फेज असतात त्यांना आपण हेट्रोजिनियस म्हणतो. काय म्हणतो बाळांनो? हेट्रोजिनियस. आय थिंक तुम्हाला इथपर्यंत अंडरस्टँड झालंय, आता कळतं इथपर्यंत व्हॉट इज मीन बाय हेट्रोजिनियस, होमोजिनियस. ओके, आता बघा, माती आणि पाणी होतं ते दोघं मिक्स झालेले, त्यामुळे त्यांचे लेअर तयार झाले, त्याला आपण फेज म्हणतो. जर का आपण त्या जागी आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारतोय, मी काय करतो आहे, मीठ जे आहे, मीठ समजतंय का? मीठ मी पाण्यामध्ये टाकतो आहे, ते हेट्रोजिनियस आहे की होमोजिनियस आहे? तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचंय. कळालं की इथपर्यंत? चला, आता बघा त्यांनी काय सांगितलं, एक्सप्लेन काय केलं आपल्याला. एक्सप्लेन काय केलं त्यांनी आपल्याला? The part of the matter having the uniform composition is called as a phase. Phase म्हणजे त्या तुम्हाला मी सांगितलं, when all the components of mixture of the one phase, this is called as a homogeneous mixture, and when the components of the mixture of the distributed into two or more phases, it called as a heterogeneous. समजतंय का? जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त असतात, एक दोन किंवा दोन पेक्षा जास्त असतात, तेव्हा ते हेट्रोजिनियस असतं. जेव्हा तो एकच असतो तेव्हा ते होमोजिनियस असतं. काय असतं? होमोजिनियस असतं. ओके, फेज जेव्हा एक असतं तेव्हा ते होमोजिनियस असतं, आणि जेव्हा फेज एक दोन असतं किंवा दोन पेक्षा जास्त असतात तेव्हा ते हेट्रोजिनियस असतं. कसं असतं? हेट्रोजिनियस. आय थिंक इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? समजतंय हेट्रोजिनियस आणि होमोजिनियस काय असतं? पेपर लिहू शकता, IMP आहे, लक्षात ठेवा. हेच एक्झाम्पल येणार आहे परत, तुम्ही लक्षात ठेवा. ब्ल्यू विट्रॉलच्या जागी तुम्ही मीठ पण घेऊ शकता, बरं का? मीठ पण डिझॉल्व होऊन जातं. ओके, अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता. ओके, जे डिझॉल्व होते ते घ्यायचं आणि एक डिझॉल्व होते ते घ्यायचं, वॉटरमध्ये ऍड करायचं. मग ते आपल्याला समजतं हेट्रोजिनियस आहे की होमोजिनियस आहे. ओके, फेजेस वरती एक फेज असलं तर काय असतं? होमोजिनियस, आणि दोन फेज असलं तर काय असतं? हेट्रोजिनियस. दोन किंवा दोन पेक्षा अधिक असलं की हेट्रोजिनियस. लक्षात ठेवायचं. आता चला, आता नेक्स्ट बघा. हा, तुम्हाला एक पार्ट दिलाय बघा, आता म्हणजे हे दिलंय तुम्हाला की आता तुम्हाला इथं काय करायचंय बघा, इथं काही मटेरियल घेतले तुम्ही बघा. आता बघा, पदार्थ घेतले, मटेरियल, सॉरी, मटेरियल घेतले, पदार्थ. डस सेपरेट द वॉटर इन द फेज ऑफ. वेगळ्या पाण्याचा थर दिसतो का? दिसतो का नाही ते आपल्याला बघायचं आहे. इफेक्ट ऑफ द लेस ब्लिम्स, लेझर किनाऱ्याचे परिणाम दिसतात का ते बघायचं आहे. इट विल सीन इन द बिकर, बिकरच्या बाजूने दिसते का निरीक्षण करायचं आहे. रिझल्ट बघायचा आहे, आणि टाइप्स ऑफ मिक्सचर बघायचं आहे. आता मी तुम्हाला इथंच सांगतो की तुम्हाला काय करायचंय.
कॉमन सॉल्ट घेतलं आणि वॉटर घेतलं, मीठ आणि पाणी घेतलं. आता मला सांगा मीठ आणि पाणी फेज दिसणार आहे का? तुम्ही मला आताच सांगायचं फेज दिसणार आहे का? होमोजिनियस आहे हेटेरोजिनियस आहे? आता मागे सांगितलं मी. काय आहे? काय आहे? होमोजिनियस आहे. काय आहे? होमोजिनियस आहे. आता का बरं आहे होमोजिनियस? त्याचे लेअर दिसणारच नाही ना, ते मिक्स होऊन जाणार आहे. पाण्यामध्ये मीठ काय होणार आहे? मिक्स होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे ते लेअर होणार आहे का? त्याचे फेज होणार आहे का? नाही. त्यामुळे ते कसं आहे? होमोजिनियस आहे. कसं आहे? होमोजिनियस. बघा परत कसं आहे? नो. असं गाळता येणार आहे का ते? नाही. ते वेगळे वेगळे होऊ शकतं का? नाही. नो स्कॅटरिंग. ओके. त्याचे किरण पण दिसत नाही. ते कसं आहे? ट्रान्सपरंट असतं. ओके. ट्रान्सपरंट होऊन जातं. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो. नंतर नो रेसिड्यूज म्हणजे गाळल्यानंतर अवशेष होत नाही. तुम्ही त्याला गाळलं जरी चाळणीनं तरी त्याच्यामध्ये काही उरणार नाही. का बरं की त्यासोबत ते काय झालं? मिक्स झालं. काय झालं? मिक्स. पुढे बघा आता डस्ट अँड वॉटर, भुसा आणि पाणी. आता हे कशाचं एक्झाम्पल? भुसा आणि पाणी. मला सांगा भुसा पाणीमध्ये वेग घालणार आहे का? नाही. ऑब्विसली मिक्स होणार आहे का? नाही. त्यामुळे तो कसा असणार आहे बघा आता? हेट्रोजिनियस. कसा आहे बघा? हेट्रोजिनियस. ओके. ज्यामध्ये फेज असणार आहे, भुसाचं फेज वेगळं असणार आहे, वॉटरचं फेज वेगळं असणार आहे. ओके. गाळता अवशेष राहतो म्हणजे त्याला आपण गाळू शकतो, पाणी वेगळं काढून आपण त्याला परत ते भुसा जो आहे तो वेगळा काढू शकतो. ओके. कण तरंगात बसतात म्हणजे त्याचे ते फ्लोटिंग करू शकतात. जे आहे तो भुसा तो पाण्यावरती काय होणार आहे? तरंगणार आहे. आता जे आहे ना, आता काय होणार आहे? आता जो असं बीकर आपण घेतला तर पाणी इथं असणार आहे आणि भुसा इथं असणार आहे असं वरती. म्हणजे त्याच्यावरती तरंग ना, डेन्सिटी ऑफ वॉटर तो आता डेन्सिटी वरती असणार आहे. डेन्सिटी कमी म्हणून तो कसं त्याच्यावरती तरंगणार आहे. दगड असता तो खाली गेला असता. ओके. बघा तुम्ही काय सांगितलं? किरण असं हा हो नॉन युनिफॉर्म पार्ट. ओके. हे जर सेम असणार आहे. नंतर तुम्ही काय सांगितलंय? भुसा वेगळा दिसतो म्हणजे भुसा वेगळा दिसणार आहे आणि पाणी वेगळं दिसणार आहे. आता हे तर सिंपल आहे, मी तुम्हाला सांगितलंच आता. आता प्लस पुढे बघा शेवटचं हे सांगा मला आता. मिल्क अँड वॉटर, पाणी आणि दूध एकत्र केलं ते काय होणार? ते ना होमोजिनियस होईल ना हेट्रोजिनियस होईल. ओके. ते काय होणार आहे? कॉईल. आता काय असतं बघा. ओके. बघा त्याच्यामध्ये काय काय होणार आहे आता बघा. नाही युनिफॉर्म. ते एकसारखे दिसते का? नाही. एकसारखे दिसणार आहे का? नाही. ओके. किरण दिसणार आहे का त्याच्यामध्ये? हो. ओके. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे? दुधासारखे दाट अपदार्थ. ओके. आता काय सांगितलंय? नॉन रेसिड्यूज, गाळता येतात त्याला? नाही. दूध आणि पाणी एकत्र घेतं गाळता येणार का त्याला आपल्याला? नाही. आता इथं बघा लक्ष द्या. दूध आणि पाणी कॉइल्ड हेट्रोजिनियस बट स्टेबल. आता ते आहे तर हेट्रोजिनियस. कसं आहे ते? हेट्रोजिनियस आहे. ओके. पण ते डायरेक्टली नाहीये. त्याने काय सांगितलं बघा? हेट्रो बट स्टेबल आहे. कसं आहे ते? स्टेबल आहे. कसं आहे? स्टेबल. गाळ्यावर अवशेष राहत नाही. त्याचे गाळ्यावरती अवशेष राहतात का? नाही. ओके. प्रभार दिसतात. आणि ह्याचे जे आहे मीठ आणि पाणी. ओके. हे कसं आहे? डायरेक्टली होमोजिनियस सोल्युशन आहे. आणि हे कसं आहे? हेट्रोजिनियस आहे. कसं आहे? हेट्रोजिनियस. ओके. हे लक्षात ठेवायचं आता. ओके. काय असतं होमोजिनियस, काय असतं हेट्रोजिनियस, काय असतं तुम्हाला यायला पाहिजे. आता मी सांगितलं व्यवस्थितपणे. होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस ज्यामध्ये एक फेज असतो. आता बघा की आपण इथं बघितलं ना, एक फेज असलं की होमोजिनियस आणि दोन फेज असलं की हेट्रोजिनियस. हे लक्षात ठेवायचं. हेट्रोजिनियस काय असतं, होमोजिनियस काय असतं, याच्यावरती क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. वाटलंच तुम्ही लक्षात ठेवायचं की आपण समजा सरांनी सांगितलंय बाबा की आपण सँड घ्यायचं आणि वॉटर घ्यायचं, ते आपण एकत्र करून बघूया. ते मिक्स नाही होणार आहे. मग त्याच्यामध्ये फेज किती असणार आहे? दोन फेज असणार आहे. दोन फेज असलं की सरांनी सांगितलं ते कसं आहे? हेट्रोजिनियस आहे. कसं आहे? हेट्रोजिनियस. आणि एक फेज असलं ते कसं आहे? होमोजिनियस आहे. एक फेज म्हटलं की तुम्ही सिंपल उदाहरण घ्या, मीठ आणि पाणी घ्या. बरोबर आहे का नाही? इथपर्यंत कळालंय सगळ्यांना? कळालंय. आज आपण कंपाऊंड बघितले. ओके. एलिमेंट्स बघितले. खूप साऱ्या गोष्टी आपण बघितल्या. आय थिंक तुम्हाला सगळं क्लिअर झाले असणार आहे. ओके. आणि तुम्ही काय करा, हा व्हिडिओ तुम्हाला नाही कळालं तर परत व्हिडिओ बघा, तुमच्याकडे चान्स आहे. ओके. तुम्ही परत व्हिडिओ जर बघून तुम्ही परत तुमचे डाऊट्स आहे ते सॉल्व्ह करू शकता. आय थिंक तुम्हाला हे लेक्चर आजचं कळालेलं असणार आहे. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि मी रोज सकाळी 7 वाजता व्हिडिओ अपलोड करणार आहे. तुम्हाला ऑलरेडी तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता की नोटिफिकेशन टाकून ठेवलं आहे सगळ्या. तुम्ही फक्त जाऊन ते व्हिडिओ चेक करायचा किंवा बघायचं आहे. ओके. आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांपर्यंतही शेअर करा. जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आपल्या लेक्चरचा. 6वीचा असो, 7वीचा असो, 8वीचा असो, 9वीचा असो, 10वीचा असो. बेसिक सायन्स त्यांचं पण क्लिअर होऊन जाईल. आणि 8वीवाल्यांना ऑब्विसली फायदा होणारच आहे. त्यांचा चॅप्टर घेतोय मी व्यवस्थितपणे. त्यामुळे तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करा, सगळ्या ग्रुपवरती शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यावरती लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुमच्या कमेंट आणि लाईक केल्यावरती आम्हाला एक मोटिवेशनल भेटतं. म्हणजे खूप छान वाटतं तुम्ही कमेंट केलं की अजून शिकवा असं वाटतं तुम्हाला. ओके. त्यामुळे सगळ्यांचं थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. अँड अभ्यास करत राहा आणि क्वेश्चन पण सोडा. ओके. आपण तसं क्वेश्चन पण सोडवणार आहे. ओके. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.